हॅपी इंडिपेंडन्स डे। नेमकं बघा माझं हे कंप्लीट केलं मी आणि लाईट गेलेली आहे आणि माझं सगळं अडकून बसलेलं आहे। आता फोटो वगैरे काढायचं होतं मला तिचा, पण सगळं राहून गेले। खूप मोठा कुटाणा झालाय, खूप मोठा। तर तो काय ना तो मी तुम्हाला सांगते। आणि त्याच्यामुळे ना अख्खी किचन मध्ये लाईट बंद झालेली आहे। प्रिशाला तिचे पप्पा झोपी घालत होते, तर प्रिशानेच तिच्या पप्पांना झोपी घातली बघा। हॅलो गाईज, वेलकम बॅक। स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। आणि सर्वात आधी सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे। आणि आता मी सकाळी मस्त असं प्रिशाचं आत्ताच आवरले आणि तिचं फोटोशूट करायचं आहे। आम्ही अचानकच ठरवलं आणि पटकन रेडी करायला घेतलं। आणि आमच्याकडे तिरंगा तर होताच, हे बघा ऑलरेडी तिरंगा आहे। आणि मी हे बघा असं काहीसं जरासं पटकन आणि सोप्या पद्धतीने असं काहीसं डेकोरेशन केलं, हे बघा। आणि मॅडम बघा हा ड्रेस पण तिच्याकडे ऑलरेडी होताच पहिल्यापासून। लकीली हे सगळं माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे असा ड्रेस वगैरे आहे, प्रिशाचं पण होऊन जाईल। आणि म्हणजे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मग मी म्हटलं करून घेऊ डेकोरेशन वगैरे हिचं। मग आम्ही पटकन असं करायलाच घेतलं। आणि नेमकं बघा माझं हे कंप्लीट केलं मी आणि लाईट गेलेली आहे आणि माझं सगळं अडकून बसलेलं आहे। आता फोटो वगैरे काढायचं होतं मला तिचा, पण सगळं राहून गेले। आणि आता फोटो काढायचं म्हणलं तर अंधारात फोटो येतो। हे बघा मॅडम कसं तोंडात घालायचं काम चाललंय। कशाला तोंडात घालते तू? हां असं ठेव ना, छान 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 असं। अरे वा, अरे वा, आ काय घातलं तू? बघा भंगारवाला आले आता सकाळ सकाळ, त्याला मी काहीच करू शकत नाही आता, कारण सकाळची वेळ कोणी ना कोणी येतच राहतं। आणि साहेब रेडी झालेत आता जाण्यासाठी ऑफिसला। चल सगळ्यांना म्हण हप्पू म्हण हॅपी इंडिपेंडन्स डे म्हण। हॅपी इंडिपेंडन्स डे ऑल ऑफ यू। बोल ना तू, हे बाळा बोल। कशी खाली आली बघितलं मी तिला ना, थोडंसं वरती इथं ठेवलं होतं पण पालखी पडून डायरेक्ट इकडच्या साईडला आली, म्हणून मी इथे थांबलेले असं। खूप मोठा कुटाणा झालाय, खूप मोठा। तर तो काय ना तो मी तुम्हाला सांगते। माझ्या किचन मध्ये ना हा जो वायरचा सप्लाय आहे, हे बघा ते जे लाल लाल दिसतंय ना, तर तिथे ना ते जे दिसतंय ना तिथे अक्षरशः आहे ना वायर जळाली। काय माहिती कसं काय अचानकच ते नाही सांगता यायचं मला, पण बहुतेक जास्ती लोड झाला वाटतं, तर ती अक्षरशः जळाली तिथे। आणि डायरेक्ट आहे ना स्पार्क झाला आणि त्याच्यामुळे ना अख्खी किचनमध्ये लाईट बंद झालेली आहे। त्याचा मेन स्विच आहे ना तो इथे आतमध्ये, एक मिनटं मला हे ओपन करता येतं का नाही? हां हे बघा, ते बघा तिकडे इथे आहे सगळा सप्लाय। आणि आता आहे ना हे सगळं बंद झालेलं आहे अख्ख्या किचन मध्ये ना, अजिबात लाईट सुद्धा नाही लागणार, फॅन तर नाहीच आहे म्हणायला, फ्रीज नाही, माझी वॉशिंग मशीन नाही, गिझर नाही, काहीच नाही। तर मग आता काय ना इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलंय, आता ते येतील, बहुतेक म्हटलेत ते 4-5 वाजेपर्यंत येतो। मग आता ते आल्यावरच कळन की नेमकं कसं झालंय काय, आणि आता वायर वगैरे बदलावी लागते का काय, काहीच माहित नाही। तर असं सगळ्यात मोठा कुटाणा झालाय। ते झालं ना तर तेव्हा किशोर घरी होता आता, आणि त्याने ती वायर काढून बघितली, तर त्याच्यामुळे ती वायर आता बाहेर आहे। जाम कुटाणा झालाय। आणि मग आज काय आहे ना आमच्या आंघोळीचं पाणी वगैरे सगळं आम्हाला गॅसवरतीच तापवावं लागलंय। आणि प्रिशाला आंघोळ घातली मी, आणि हे बघा मॅडम झोपल्यात, एक मिनिट। तिचे दोन्ही हात बाहेर काढतात, बघितलं किती आगावे। मी ऑलमोस्ट मला बघा केवढे मोठे कपडे धुवायले आहेत। आता आहे ना नेमकं मशीन सुद्धा लागणार नाहीये, त्याच्यामुळे मला सगळे कपडे आता हातानेच धुवायचे। मग काय आता आहे बघा बाहेर पण आतमध्ये पण भरपूर मोठे कपडे आहेत। आणि नेमकं उशीर झालाय, तर किशोर तर काय ऑफिसला गेलेला आहे, तो डबा वगैरे घेऊन गेला। मग मी टमॅटोची चटणी केलेली आहे आता आम्हाला। मग आता मस्त असं पहिले मी जेवण करून घेते आणि मग आता भांडे आणि कपडे दोन्ही सुद्धा राहिले बघा, भांडे किती मोठे राहिले। किशोर झोपली आहे
आणि नेमकं मी प्रिशाला आंघोळ घालत होते ना, तर त्या टायमाला आहे ना ते काम करणारे आले होते आणि त्यांनी तात्पुरतं कनेक्शन करून दिलेले. आता मेन जे वायरिंग वगैरे जे बदलायचं आहे ना, काय करायचं आहे म्हणलं तू? वायरिंगच बदलायची आहे का? हां, तर जी मेन वायरिंग बदलायची आहे ना, आता ते उद्या येणार आहे. उद्याच ना? हां, मग ते उद्या येणार आहेत आणि आता त्यांनी तात्पुरती लाईट चालू करून दिली आहे. मग त्याच्यामुळे आता बघा इथे झालेलं आहे. सध्याचं त्यांनी करून दिलं. ती वायर पण त्यांनी आतमध्ये घातली वाटतं. सध्याचं त्यांनी काम करून दिलेले, त्याच्यामुळे पहिले आता बघा कपडे लावलेत मशीनला. आता उद्या येतील ते आणि उद्या डायरेक्ट वायर वगैरे बदलायची आहे. तर बघू काय चालले आता तुम्हीच बघा. हे बघा, प्रिशाला तिचे पप्पा झोपी घालत होते, तर प्रिशानेच तिच्या पप्पांना झोपी घातली. बघा त्याला काय अर्थ आहे? तिला झोपायच्या नावाखाली स्वतःच झोपून घेतलंय. बघितलं, हे असं असतं. आणि प्रिशा वैताग देते ना, तर मला म्हणतो तू रोज दिवसभर तिला कशी सांभाळती. जेव्हा स्वतःहून सांभाळते ना त्याशिवाय कळत नाही. असं आहे, हो की नाही? हो ना? हे बघा, ही बघा. उठव पप्पाला, उठव म्हण. पप्पा उठा, उठा म्हणा, उठा उठा. हां, बघती पप्पाकडं, म्हण पप्पा उठा म्हण. जाऊ द्या, याचं तर झालंय. जेवलं झोपून घेतलंय. बघा आता माझं जेवण राहिले. आता मी पहिले पटकन जेवण करून घेते. मस्त असं दाल फ्राय केलेलं आहे आणि आता आम्ही दाल फ्राय, भात आणि पोळी. सकाळचीच दीड पोळी होती, मग त्याला पण एवढी भूक नाही आहे, मग त्याच्यामुळे मी फक्त आता भातच केलेला आहे. आणि मस्त दाल फ्राय आणि भात. आता मस्त असं जेवण करणार आहे. आणि प्रिशा झोपली आहे. हे बघा, प्रिशा ही झोपली आहे. ते बघा होती ते कपडेच आहेत सगळीकडे, कारण की आज एक ते उशिरा कपडे धुतले, त्याच्यामुळे काहीच कपडे सुकलेले नाही आहेत. मग आता हवेने जेवढे सुकतील तेवढे, नाही तर मग सकाळी परत बाहेर टाकावं लागतील. बघू आता. आणि नेमकं आहे ना, आमचं पाणीसुद्धा नाही आले प्यायचं. तर मग आता साहेब आहे ना पाणी आणायला गेलेलं आहे प्यायचं. त्याचे पाय थोडंसं दुखतोय म्हणून उचलायला साचलायला जमणार नव्हतं, म्हणून मग त्याच्या मित्राची वाट बघत होता. मग ते काय ते आलेत आता आणि मग हे दोघं जण आहे ना पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत. आता येतीलच एवढ्यामध्ये. मग आता पटकन असं आता तो येऊपर्यंत आहे ना घरातलं आता झाडून बिडून घेऊन घेते, म्हणजे आलं का लगेच आणि जेवायचं इकडे आणून ठेवते मुळात. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.